हॅलो एव्हरीवन, किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण अगदी सिंपल असं सँडविच पाहणार आहोत. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रेड. त्यासाठी आपण ब्रेड घेतलेला आहे, एक कांदा मी कट करून घेतलेला आहे, शेजवान सॉस, बटर, टोमॅटो केचप आणि चीज. आपण चीजी सँडविच बनवत आहोत, त्यासाठी चीज तर लागणारच. त्यानंतर आपण चीजमध्ये कांदा टाकून घेतलेला आहे आणि कांदा टाकल्यानंतर अगदी थोडंसं आपण त्यामध्ये बटर टाकणार आहोत आणि अगदी बेसिक साहित्यापासून आपण टेस्टी असे सँडविच बनवणार आहोत. कांदा, थोडंसं बटर, चिली फ्लेक्स आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो आणि अर्धा चमचा ऑरिगॅनो किंवा मिक्स हर्ब आपण जे म्हणतो ते मी त्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे सगळं आपण छान मिक्स करून घेणार आहोत. त्यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे भाज्यांचा वापरही करू शकतो, पण संध्याकाळच्या चहासोबतच्या नाश्त्यासाठी अगदी साधं, सिंपल आणि तेवढंच टेस्टी असं परफेक्ट असे सँडविच आहे. त्यानंतर ब्रेडला आपण टोमॅटो केचप लावून घेणार आहोत. टोमॅटो केचप अगदी इव्हनली पूर्ण सगळीकडे छान आपण असं पसरवून घेणार आहोत. पूर्ण ब्रेडला छान स्प्रेड होईल अशा पद्धतीने आपण छान लावून घेणार आहोत. चारी ब्रेडला टोमॅटो केचप लावलेला आहे मी आणि त्यानंतर शेजवान सॉस आपण त्यावरती लावून घेणार आहोत. तोही छान सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे. अगदी 5 ते 6 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे. आणि त्यानंतर आपण जे मिक्सचर तयार केलेलं होतं, चीज, कांदा, बटर, चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो जे मिक्स करून घेतलेलं आहे ते त्यावरती छान आपण पसरवून घेणार आहोत. सगळीकडे छान पसरवून घेतलं की आपण त्यावरती जे एक्स्ट्राचे ब्रेड जे आहेत साईडचे ते त्यावरती टाकून घेणार आहोत. आणि प्रत्येक कुठलीही स्टाईलिश डिश असली तरी त्यासाठी देसी तडका तर हवाच, त्यामुळे अगदी थोडीशी बारीक शेव टाकून घेतलेली आहे मी. त्यानंतर आपण वरच्या साईडला बटर लावून घेणार आहोत आणि ही बटर लावलेली बाजू आपण तव्यावर टाकून घेणार आहोत. आपण जे मिक्सचर बनवताना चीजमध्ये जे बटर टाकलेलं आहे ते टाकायला विसरू नका, कारण जेव्हा ब्रेडला वाफ बसते तेव्हा ते बटर अगदी छान मेल्ट होऊन आपल्या ब्रेडला मस्त ज्युसी असं टेक्स्चर येतं आणि खाताना अतिशय टेस्टी असं सँडविच लागतं. त्यामुळे ते नक्की ट्राय करा. आणि आपण बटरच्या ऐवजी तुपाचा वापरही करू शकतो. तुपानेही अतिशय छान क्रिस्पी असं सँडविच बनवून तयार होतं, पण आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही आहे. तेलामुळे तो क्रिस्पीनेस आपल्या सँडविचला येत नाही. त्यामुळे बटर किंवा तूप या दोन्हीपैकी आपण काही वापरू शकतो. त्यानंतर बटर लावलेली बाजू मी तव्यावर टाकून घेतलेली आहे आणि वरच्या साईडनेही छान इव्हनली आपण बटर लावून घेतलेलं आहे. आणि खालच्या एक साईडने आपण 2 मिनिटांसाठी लो टू मीडियम हीटवर छान शेकून घेणार आहोत ब्रेड. इथे आपण पाहू शकतो 2 मिनिटांनंतर अतिशय छान असा कलर आलेला आहे ब्रेडला आणि मी दुसऱ्या बाजूनेही असंच भाजून घेणार आहे. अतिशय साधी, सोपी पण टेस्टी अशी ही रेसिपी आपली बनवून तयार आहे. दोन्ही साईडने आपल्याला छान शेकून घ्यायचं आहे ब्रेड. मस्त खरपूस असा लालसर रंगावर आपण भाजून घेणार आहोत. तवा अगदी खूपही तापवायचा नाही आहे, अगदी नॉर्मल ब्रेड शेकला जाईल इतपतच तवा आपण सुरुवातीला गरम करून घ्यायचा आहे आणि मगच त्याच्यावरती आपण ब्रेड टाकणार आहोत. अतिशय आपण चपातीला जेवढा तवा गरम करतो तेवढा तवा आपल्याला गरम करायचा नाही आहे. दोन्ही साईडने आपण कलर पाहू शकतो, अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे. अतिशय साधं, सोपं पण तेवढंच स्टायलिश आणि टेस्टी असं चीजी सँडविच आपलं बनवून तयार आहे. रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इथे मी आपल्याला कट करून दाखवत आहे. अतिशय सुंदर खरपूस असं भाजलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बटरमुळे आतून आपण पाहू शकतो अतिशय छान ज्युसी असं सँडविच दिसत आहे. अशा झटपट रेसिपीज बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.